ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ द्वादशाध्याय. पांचाल, कौरव आणि मगध देशीय राजांच्या वंशांचे वर्णन. त्रिशुक म्हणतात, परीक्षिता, देवोदासाचा पुत्र मित्रेय होता. मित्रेयूचा च्यवन, सुदास, सहदेव आणि सोमक असे 4 पुत्र होते. सोमकाचे 100 पुत्र होते. त्यापैकी सर्वात थोरला जंतू आणि सर्वात लहान पृषत होता. पृषताचा पुत्र द्रुपद होता. द्रुपदाची द्रौपदी नावाची कन्या आणि दृष्टद्युम्न इत्यादी पुत्र होते. दृष्टद्युम्नाचा पुत्र धृष्टकेतू होता. भरमार्गस्वाच्या वंशात उत्पन्न झालेले हे राजे पांचाल म्हणवले जातात. अजमडीचा दुसरा पुत्र वृक्ष होता. त्याचा पुत्र सवर्ण. सवर्णाचा विवाह सूर्याची कन्या तप्ती हिच्याशी झाला. तिच्यापासून कुरुक्षेत्राच्या स्वामी कुरु याचा जन्म झाला. कुरुचे परीक्षित, सुधन्वा, जहू आणि निषद्वार असे 4 पुत्र होते. सुधन्वाला सुहोत्र, सुहोत्राला च्यवन, च्यवनाला पृथीला उपपरिचर वसू आणि उपचर वसूला बृहदत्त इत्यादी अनेक पुत्र झाले. त्यामध्ये बृहदत्त, कुशांब, मत्स्य, प्रत्यम्र, चेदी इत्यादी चेदी देशाचे राजे झाले. बृहदत्ताचा पुत्र कुशाग्र होता. कुशाग्राचा ऋषभ, ऋषभाचा सत्यहिताचा पुष्पवान आणि पुष्पवानाचा जहू नावाचा पुत्र होता. बृहदत्ताच्या दुसऱ्या पत्नीच्या गर्भापासून एका शरीराचे 2 तुकडे उत्पन्न झाले. त्यांना त्यांच्या मातेने बाहेर फेकून दिले. तेव्हा जरा नावाच्या राक्षसीने जिवंत हो म्हणून खेळत खेळत ते दोन्ही तुकडे एकमेकांना जोडले. त्या जोडलेल्या बालकाचे नाव जरासंध असे झाले. जरासंधाचा पुत्र सहदेव, सहदेवाचा सोमापी आणि सोमापीचा पुत्र श्रुतस्रवा झाला. कुरुचा ज्येष्ठ पुत्र परीक्षित याला काही संतान झाले नाही. जहूचा पुत्र सुरथ होता. सुरथाचा विदुरथ, विदुरथाचा सार्वभौम, सार्वभौमाचा जयसन, जयसेनाचा राधिक आणि राधिकाचा पुत्र अयुत होता. अयुतचा क्रोधन, क्रोधनाचा देवातिथी, देवातिथीचा ऋष्याचा दिलीप आणि दिलीपाचा पुत्र प्रतीप. प्रतीपाचे देवापी, शंतनू आणि बाही असे 3 पुत्र होते. देवापी आपल्या पित्याचे राज्य सोडून वनात निघून गेला, म्हणून त्याचा लहान भाऊ शंतनू राजा झाला. पूर्वजन्मी शंतनूचे नाव महाभीष असे होते. तो ज्या वृद्धाला आपल्या हाताने स्पर्श करीत तो तरुण होऊन त्याला पूर्वीसारखाच आनंद मिळत असे. याच अद्भुत शक्तीमुळे त्याचे नाव शंतनू पडले. एकदा शंतनूच्या राज्यात 12 वर्षे इंद्राने पाऊस पाडला नाही. यावर ब्राह्मण शंतनूला म्हणाले, तू थोरला भाऊ देवापी याच्या अगोदर विवाह करून अग्निहोत्र स्वीकारलेस, म्हणून तू परिव्यक्त आहेस. यामुळे तुझ्या राज्यात पाऊस पडत नाही. आता जर तुला आपले नगर आणि राष्ट्र यांची उन्नती पाहिजे असेल तर ताबडतोब मोठ्या भावाला राज्य परत दे. जेव्हा ब्राह्मणांनी शंतनूला असे सांगितले तेव्हा त्याने वनात जाऊन देवापीला राज्य स्वीकारण्याची विनंती केली. परंतु शंतनूचा मंत्री अश्मरात याने अगोदरच त्याच्याकडे काही ब्राह्मण असे पाठवले की ज्यांनी वेदांना दूषण देणाऱ्या वचनांनी देवापीला वेदमार्गापासून परावृत्त केले होते. त्यामुळे तो वेदांची निंदा करू लागला, म्हणून तो राज्याधिकाराला अपात्र ठरला आणि मग शंतनूच्या राज्यात पाऊस पडला. देवापी अजूनही योग साधना करीत कलाग्रामात राहत आहे. जेव्हा कलियुगात चंद्रवंशाचा नाश होईल तेव्हा सत्ययुगाचा प्रारंभी तो त्याची पुन्हा स्थापना करेल. शंतनूचा लहान भाऊ बाल्लिक याला सोमदत्त पुत्र झाला. सोमदत्ताला भूरिश्रवा आणि शल असे 3 पुत्र झाले. शंतनूपासून गंगेला नैष्टिक ब्रह्मचारी भीष्म नावाचा पुत्र झाला. तो सर्व धर्म जाणणाऱ्या अग्रगण्य भगवंतांचा भक्त आणि परमज्ञानी होता. तो वीर समूहांचा अग्रगण्य नेता होता. त्याने आपले गुरु परशुराम यांना सुद्धा युद्धात पराक्रमाने संतुष्ट केले होते. शंतनूला दाशराजाची कन्या सत्यवतीपासून 2 पुत्र झाले, चित्रागंध आणि विचित्रवीर्य. चित्रागंध नावाच्या गंधर्वाने मारले. शंतनूशी विवाह होण्यापूर्वी या सत्यवतीपासून पराशरांना भगवंतांचे साक्षात कलावतार वेद संरक्षक भगवान कृष्ण द्वैपायन व्यासमुनी झाले. मी त्यांच्याकडूनच या श्रीमद भागवत महापुराणाचे अध्ययन केले. हे पुराण अत्यंत रहस्यमय आहे, म्हणूनच माझे वडील भगवान व्यासांनी आपल्या पैल इत्यादी शिष्यांना सोडून शांत अशा मला शिकविले. शंतनूचा दुसरा पुत्र विचित्रवीर्य याने स्वयंवरातून बळजबरीने आणलेल्या काशी राजाच्या कन्या अंबिका आणि अंबालिका यांच्याशी विवाह केला. विचित्रवीर्य त्यांच्यात अत्यंत आसक्त झाल्यामुळे
त्याला क्षयरोग झाला आणि त्याचा मृत्यू झाला. माता सत्यवतीच्या आज्ञेनुसार भगवान व्यासांनी आपल्या संतानहीन भावाच्या पत्न्यांपासून धृतराष्ट्र आणि पांडू अशा 2 पुत्रांना जन्म दिला. तसेच त्याच्या दासीपासून विदुराला जन्म दिला. परीक्षिता, धृतराष्ट्राची पत्नी होती गांधारी. तिला 100 पुत्र व 1 कन्या झाली. त्यापैकी सर्वात थोरला दुर्योधन. कन्येचे नाव दुश्शला होते. पांडूची पत्नी कुंती. शापित पांडू स्त्री सहवास करू शकत नव्हता. त्याची पत्नी कुंती हिला यमधर्म, वायू आणि इंद्र यांच्यापासून अनुक्रमे युधिष्ठिर, भीमसेन आणि अर्जुन नावाचे 3 पुत्र झाले. ते तिघेही महारथी होते. पांडूच्या दुसऱ्या पत्नीचे नाव माद्री होते. दोन्ही अश्विनी कुमारांपासून तिला नकुल आणि सहदेव असे 2 पुत्र झाले. याच 5 पांडवांच्या द्वारा द्रौपदीपासून तुझ्या 5ही चुलतांचा जन्म झाला. यापैकी युधिष्ठिराच्या पुत्राचे नाव प्रतिविंध्य होते. भीमसेनाचा पुत्र श्रुतसेन, अर्जुनाचा श्रुतकीर्ती, नकुलाचा शतानिक आणि सहदेवाचा श्रुतकर्मा. याखेरीज युधिष्ठिराला पौरवी नावाच्या पत्नीपासून देवक आणि भीमसेनाला हिडिंबेपासून घटोत्कच व कालीपासून सर्वगत नावाचा पुत्र झाला. पर्वतकुमारी विजयेपासून सहदेवाचा सुहोत्र आणि करेणुमतीपासून नकुलाला नीरमित्र झाला. नागकन्या उल्लिपीपासून अर्जुनाला इरावान आणि मणिपूर नरेशाच्या कन्येपासून बभ्रुवाहनाचा जन्म झाला. बभ्रुवाहन कराराप्रमाणे मातामहाचाच पुत्र मानला गेला, कारण अगोदरच तसा निर्णय झाला होता. अर्जुनाला सुभद्रा नावाच्या पत्नीपासून तुझा पिता अभिमन्यू झाला. वीर अभिमन्यूने सर्व अतिरथींना जिंकले होते. त्याच्यापासूनच उत्तरेच्या ठिकाणी तुझा जन्म झाला. ज्यावेळी कुरुवंश नष्ट झाला होता तेव्हा अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने तू सुद्धा जळून गेला होतास. परंतु भगवान श्रीकृष्णांनी आपल्या प्रभावाने तुला मृत्यूच्या जबड्यातून सोडविले. हे राजा, तुझे हे जन्मेजय, श्रुतसेन, भीमसेन आणि उग्रसेन असे पराक्रमी पुत्र आहेत. तक्षक असल्यामुळे तुझा मृत्यू झाला हे समजल्यानंतर जन्मेजय क्रोधाने सर्पयज्ञ करून अग्निकुंडात सर्पांचे हवन करील. तो कावसेस तुराची पुरोहित म्हणून नेमणूक करून अश्वमेध यज्ञ करेल आणि सगळीकडून सर्व पृथ्वीवर विजय प्राप्त करून यज्ञाच्या द्वारा भगवंतांची आराधना करेल. हे राजा, जन्मेजयाचा पुत्र शतानिक होईल. तो याज्ञवल्क्य ऋषींपासून 3 वेदांचे आणि कर्मकांडांचे तसेच कृपाचार्यांकडून अस्त्रविद्येचे शिक्षण प्राप्त करील आणि शौनकांकडून आत्मज्ञान संपादन करून परमात्म्याची प्राप्ती करून घेईल. शतानिकाचा सहस्रनिकाचा अश्वमेधजाचा असीम कृष्ण आणि असीम कृष्णाचा पुत्र नेमी चक्र होईल. जेव्हा हस्तिनापूर गंगा नदीत वाहून जाईल तेव्हा तो कौशांबीपुरीमध्ये सुखाने राहील. नेमी चक्राचा पुत्र होईल चित्ररथ, चित्ररथाचा कविरथ, कविरथाचा वृष्टिमान, वृष्टिमानाचा राजा सुषेण, सुषेणाचा सुनीत, सुनीताचा नुचक्षु, नुचक्षुचा सुखीनल, सुखीनलाचा परिप्लव, परिप्लवाचा सुनय, सुनयाचा मेधावी, मेधावीचा नृपंजय, नृपंजयाचा दुर्व आणि दुर्वाचा पुत्र तिमी होईल. तिमीपासून बृहद्रथ, बृहदत्तापासून सुदास, सुदासापासून शतानिक, शतानिकापासून दुर्दमन, दुर्दमनापासून वहिनर, वहिनरापासून दंडपाणी, दंडपाणीपासून निमी आणि निमीपासून राजा क्षेमकाचा जन्म होईल. अशा प्रकारे मी तुला ब्राह्मण आणि क्षत्रिय अशा दोघांचे उत्पत्ती स्थान असलेल्या सोमवंशाचे वर्णन ऐकवले. देव आणि ऋषी या वंशाचा आदर करतात. हा वंश कलियुगामध्ये राजा क्षेमकाच्या बरोबरच समाप्त होईल. आता मी भविष्यात होणाऱ्या मगध देशाच्या राजाचे वर्णन करून सांगतो. सहदेवापासून मार्जारी, मार्जारीपासून श्रुतस्रवा, श्रुतस्रवापासून अयुतायू आणि अयुतायूपासून नीरमित्र नावाचा पुत्र होईल. नीरमित्राचा सुनक्षत्र, सुनक्षत्राचा बृहस्तेन, बृहस्तेनाचा कर्मजित, कर्मजिताचा श्रुतंजय, श्रुतंजयाचा विप्र आणि विप्राचा पुत्र सुची असेल. सुचीपासून क्षेमापासून सुव्रत, सुव्रतापासून धर्मसूत्र, धर्मसूत्रापासून शमापासून द्युमसेन, द्युमसेनापासून सुमती आणि सुमतीपासून सुबलाचा जन्म होईल. सुबलाचा सुनीत, सुनीताचा सत्यजित, सत्यजिताचा विश्वजित आणि विश्वजिताचा पुत्र रिपुंजय होईल. हे सर्व बृहदत्त वंशाचे राजे होतील. यांचा शासनकाल 1000 वर्षांचा असेल. अध्याय 22 समाप्त.